आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सप्तशृंगी घाटात भीषण अपघात, 5 भाविकांचा करुण अंत। पिंपळगाव बसवंत येथील 5 भाविक सप्तशृंगी गड येथील देवीच्या दर्शनासाठी निघाले होते, परंतु नशिबाने वेगळेच चित्र लिहिले होते। ओव्हरटेक करताना घाटात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि क्षणभरात इनोव्हा कार भीषण वेगाने दरीत कोसळली। आवाज झाला, धूर उठला आणि काही क्षणातच 5 जिवंत व्यक्तींचे प्राण शांत झाले। जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटना समजताच बचाव पथक, स्थानिक युवक आणि बचाव कार्याचे जवान तातडीने घटनास्थळी धावून गेले। दरीत पडलेली कार पाहता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। मृतांना बाहेर काढण्याचे अत्यंत वेदनादायी काम जवानांनी सुरू केले असून वातावरणात रडवेलीचीच करुण साथ सुरू आहे। प्रत्येकाचे चेहरे ओळखीचे, गावाचेच, म्हणून तर वेदना अधिक खोलवर पोहोचत आहेत। सदर कार ही पिंपळगाव बसवंत येथील असल्याचे समोर येत असून गावात शोककळा पसरली आहे। घरातील कर्ते पुरुष, तरुण, कुटुंबाचा आधार अशी 5 दिव्यांप्रमाणे जिवंत माणसं क्षणात विझून गेल्याने गावात न भूतो न भविष्यती अशी शोकाची लाट उसळली आहे। दर्शनाला निघालेल्या भाविकांना देवीचे दर्शन न मिळता मृत्यूचे दर्शन लाभले, हीच गोष्ट मन हेलावून टाकणारी आहे। या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर दुःखात बुडाला असून मृतांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रूचा महापूर थांबत नाही। गाव शोकात आहे आणि मन एकच प्रश्न विचारत आहे, हे देव एवढे निर्दयी का? बागलाण वृत्तांतासाठी उपसंपादक आनंद दाणी। पवन सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे। एवढे कोटी रुपये निधी येऊन त्यांनी हे जे कडा जो आहे, हा कडा आहे, हा सर्व देवीच्या भरोशावर आहे। लाखो भाविक गडावर दर्शनात आहे, पण पीडब्ल्यूडीच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे हे काम आता पण झालं नाही। एवढे निधी येऊन सुद्धा हा कडा तुम्ही बघत असाल, साधा कडा आहे, सर्व देवीच्या भरोशावर तुम्ही काम करत आहे। आणि त्यांनी एवढा निधी येऊन हे काम जर लवकर केलं असता तर आज 4-5 बळी गेले असता भाविकांचे। त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यामुळे, अशा चुकीच्या धोरणामुळे या भाविकांचा बळी होतो। आपण प्रत्येक देवीला आपण दोष देतो, भाविक फक्त दर्शन येतात, पण पीडब्ल्यूडी हे काम बी बघा तुम्ही किती डुप्लिकेट काम झालं आहे। या पीडब्ल्यूडीच्या धोरणामुळे आज चांगले 4-5 भाविक गेले आहे, तरी आम्ही सर्व ग्रामस्थ गाव पीडब्ल्यूडीचा निषेध करत आहे। या ठिकाणी गडावरचे उपसरपंच संदीप भाऊ बिनके हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मी बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो ग्रामपंचायत ग्रामस्थ भाविकाच्या वतीने। आम्ही वेळोवेळी रस्ता रोकोचं निवेदन देऊन बांधकाम खात्याने आम्हाला तुच्छ लेखण्याचं काम केलेलं आहे। आज जे 5 भाविक झालेले त्याला जबाबदार ते, मी तर या मताचा उपसरपंच नाते त्यांच्यावर मनुष्य सदस्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, मी या मताचा आहे। भाविकाला अडचण आहे, मी सर्वांना अडचण येते, ते तुच्छ लेखण्याचं काम करते पीडब्ल्यूडीवाले। आता ते सुद्धा आता अद्याप नाही, इथं ग्रामस्थ असतील, पोलीस असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, पत्रकार बांधव असेल, परिसर नागरिक असेल, हे सगळे मदतीसाठी इथं आलेले। मदत करण्यापेक्षा त्या जीवाच्या काय घटना घडली असेल या परिवाराला जाणवं लागलं आपल्याला। मी तर आपल्या माध्यमातून बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतोय। आज या ठिकाणी जो मोठा एक अपघात झालेला आहे, पिंपळगाव येथील भाविक आहेत, देवी भक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाला। या ठिकाणी गडावरील सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आपल्याला माहिती देत आहेत। बोला। हे रस्त्याच्या ठेकेदारमुळे झालं का? 1 वर्ष झालं काम चालू करून अजूनही पूर्ण नाही। हे कच्चा धक्का असल्यामुळे ही गाडी जायचं कारण आहे आणि फक्त याला जबाबदार ठेकेदार आहे।